हॅलो गाईज. तर काल आम्ही पूजेला गेलो होतो. नाही, त्याआधी तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि काल आम्ही पूजेला गेलो होतो. खूप मस्त वाटलं, मज्जा आली खूप. आणि घराची पूजा पण खूप छान झाली, जेवण पण खूप छान होतं. मस्त पोट भरून जेवलो. घरी आलो ते झोप आली की आम्ही सकाळचा फक्त नाश्ता केला आणि जेवलो पण नाही. तर आज मी बनवणार आहे चिकन. आम्ही दोघंच आहेत, फक्त दोघांसाठी चिकन बनवणार आहे. तर जेवण पण थोडंसंच बनवायचं आहे आज मला. आणि आज सकाळपासून तर आम्ही काय खाल्लेलं नाही, नाश्ताच केला आहे. तर आता भूक खूप लागली, तर चला बघूया चिकन कसं बनते. तिखट बनलं तर माझं काही खरं नाही आहे, कारण की मी रोज आता एवढं तिखट जेवण बनवते असं म्हणतात. तर आज मी तिखट कमीच टाकेन. आणि गाईस, तुम्हाला मी सांगायचं विसरले की काल एवढे छान तयारी करून आलते सगळे. संध्याकाळी सकाळी तर मी गेले तेव्हा नॉर्मल सगळे ड्रेस वगैरे घालून होते, पण नंतर सगळे जे साडी बिडी घालून एकदम मेकअप वगैरे करून आलते एवढे छान. माझी मैत्रीण सुद्धा होती तिकडे, तिने पण साडी वगैरे सगळं आणलं होतं सोबत. आणि मला ती सांगितलंच नाही की मी घेऊन आली आहे किंवा तू पण घेऊन ये सोबत साडी. असं काही प्लॅनच नव्हतं, कारण की तिचं माझं बोलणं पण झालं नव्हतं. ती कशी सांगेल मला, तिला पण माहीत नव्हतं की मी येणार आहे किंवा काय, किंवा ताईने सांगितलं असं माहिती नाही. पण आमचं दोघींचं असं बोलणं झालंच नव्हतं. त्यामुळे मला काही साडी वगैरे घालता भेटलं नाही, तयारी करायला भेटलं नाही. म्हणून मी बाकीचे व्हिडिओ पण नाही टाकले, कारण की माझं हे अवतार झालं होतं ते बघून मीच घाबरली होती तिकडे. सकाळपासून जे काम वगैरे करणं, हार शिरा वगैरे, मग पाहुणे आलते त्यांना पाणी बिणी देणं, सगळं आम्ही दोघी करत होतो धावपळ. आणि मध्ये मध्ये व्हिडिओ पण टाकले थोडेफार बनून. तर मग संध्याकाळी लेट आलो, म्हटलं कुठे जाऊन परत तयारी करून. नंतर होतं की मी पण जाऊ घरी, मस्त साडी बिडी घालून घेऊ, तयारी करून. पण तेवढं वेळच नव्हतं. मग मी डायरेक्ट जेवलो, घरी आलो, जे झोपलो डायरेक्ट सकाळीच. मला वाटतं सकाळी पण 11:30 वाजता काहीतरी उठलो. त्या उठून 12 वाजता नाश्ता केला, मग जेवणार कधी आम्ही दुपारचं. मग डायरेक्ट संध्याकाळचं जेवण. चला बनवूया चिकन. मला पण भूक लागली आहे. मला असं वाटते की कोणीतरी मला पण जेवण बनवून द्या. मला खूप कंटाळा आला आज जेवण बनवायचं, आणि रोज रोज स्वतःच्याच हाताने जेवण बनवून खायचं खूप कंटाळा. असं वाटते जोरात वरडू, कोणीतरी जेवायला बनवा माझ्यासाठी. तर गाईस, आज मी जे मसाले टाकणार आहे ते हेच आहेत त्याच्यामध्ये, कारण मी खडे मसाले वगैरे काही यूज नाही करणार आहे. त्याच्याने अजून जास्त तिखट होतं. हा टेस्टी होतं पण तिखट खूप होतं. तर मी खोबऱ्याचा पण यूज नाही करणार आहे त्याच्यामध्ये. तर मसाले टाकणार आहे ते फक्त हे त्याच्यामध्ये. आणि आपलं घरामध्ये जे असतं ते लाल मसाला. काय बघतेय खाली फ्रीज? का भूक लागली आहे मला, जेवण बनव. एवढा चिकन आहे आणि एवढंच चिकन बनवणार आहे, कारण की चिकन कोण नाही खात माझ्याशिवाय, फक्त रस्सा लागतो यांना. याच्यात आम्ही थोडासा पांढरा रस्सा पण बनवतोय, कारण हे काऊला पण आवडतं आणि मला पण. तर हा आहे पांढरा रस्सा. तर आधी मसाला टाकूया.